तर आता आपण पोहोचलोय कणकवली स्टेशनला. ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. कुछ भी ये देखो, ये बंदे को देखो, गौर से देखो. सबका दिखा. और ये स्कैनर देखो, टॉयलेट में बैठ के जाएंगे. और ये बंदा इधर टॉयलेट में बैठ के जाएंगे. जाओ. अरे बाहर का भी दिखाओ. आपको कुछ बोलना है? बाहर भी दिखाओ. बोलो. मुझे यही जानना था. मैं ये पिकनिक जो अरेंज किया बच्चे लोग के लिए किया, उसमें अगर सपोज इनकेस अगर विवेक आता था ना, मेरे को अच्छा लगता था, ठीक है. बट विवेक समाव नहीं आ रहा है. उसकी वाइफ को भी मैंने बहुत कन्विंस किया, बट वो वाइफ को छोड़ के आने का ही नहीं है उसको. आगे जाओ. तर या इथे आपण बघू शकता बायकोचा वय कसा. आता ह्याला मी मारणार. तर आता आपण पोहोचलोय कणकवली स्टेशनला. आपले बाकीचे जी मित्र आहेत ते मागच्या ट्रेन मधून येत आहेत तुतारीने. कॅम्प झालेला आहे, लटकले. त्यांना चढायला भेटलं नाही. आपण तिकीट आणायचं काढली होती पण ती कन्फर्म न झाल्यामुळे त्यांना आम्ही पण चालू डब्यानुसार आलो, पण ते ठाण्याच्या डब्यात चढल्यामुळे त्यांना उतरवून ते परत दुसऱ्या ट्रेनमधून चढून येतात. आता आपण जस्ट उतरलोय. आपण थोडा इकडे आता फ्रेश होऊ, थोडा टाईम वाट बघू त्यांची, मग ते आल्यानंतर आपण पुढे निघू. चला आपण आता इथे जरा फोटो काढूया. आम्हाला खूप मोठ्या तिकिटी भेटल्या. मी झोपलेलो मस्त सेकंड सीटवरती. थँक्यू. ऑल द बेस्ट. तर हे आहे आपलं कणकवली स्टेशन. तुम्ही बघू शकता कणकवली स्टेशन किती चांगलं बनवलं आहे. आता हे बघा, बाहेर पण बघा सुशोभीकरण केलेले आहे गार्डनचे, आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. सबको असली लगेगा. तर आता आपण स्टेशनवरनं उतरून चालत डेपोपर्यंत चाललो आहे. आता आपले जे मागे रणजित वगैरे आहेत ते लोक येईपर्यंत आपल्याकडे काय सुमित अँड गँग, तोपर्यंत आपल्याला काय काम नव्हतं. आता आपण रोडने चालत भ्रमंती करत डेपोपर्यंत जाऊ, मेन रोडपर्यंत. जर ते लोक तोपर्यंत आले तर त्यांना डायरेक्ट तिकडे बोलू, थोडा काहीतरी नाश्ता पाणी करू. तर आपण पुढे चालत येऊन आता मस्त काय खायला आलोय, काटवाडा बाळा सावंतांचा फेमस. हे सगळे मिस करताय. रणजित मोये झाला. आता वडे त्याने त्यांना काढून दे, त्यांच्या पाठीवर बॅग आहेत. या पुढे आपले इलय बाबा इलय. मरून इलय. मरत इलय. बसून झोपून तर आता आपल्याला हे लोक भेटलेत आणि आपण चाललोय घरी. पाठी कावला चालू आहे. हा, सीट वर झोपून आला, सीटच्या खाली. बाकी काही कसे आलात ते तुम्हाला बाहेर काढलं, ते आता घाण आहे. अरे चढलोच कुठे. अरे कसला आला तो. कशाचा 8 पोलीस उतरा. कोण होते तुम्ही लोक? सगळे जेवढे होते सगळे. जेवढे CST ला चढले बोललो मी, त्या पण नको चढू त्या डाव्या. तरी आणि नंतर आहे ना तिकडे गेलो रे, ती माणसं होती ना, ते म्हणजे नाही काय नाही.
बॅगा ठेवतो आमच्या ॲडजस्ट करा तुम्ही करावंच लागेल ठेवले सर्व बॅगा तिकडे मग मी बोलतो ते लोक पण आले झाली जागा तुम्हाला तेव्हाच बोलू आतमध्ये येताना मस्त काम झालं. तर आता आपण पोचलोय विशालच्या घरी, गाडी लावली आणि जसे तर हे बघा विशालने मस्तपैकी आपल्यासाठी रांगोळी काढली आहे. हे त्याचं घर आहे, तर गाणी बिणी लावली आहेत, मस्त इकडे झोपायचं आपण. तर पोचलो आता, बघूया दिवस आपला सुरू होईल. तर आता आपण घरी येऊन फ्रेश व्हायला आलोय. इकडे आपल्या घराच्या मागेच एक विहीर आहे, घराच्या मागेच एक विहीर आहे बघा. इकडे तर आता मस्त आंघोळ झाली आहे आणि आपण एक नंबरचा असा नाश्ता करतोय. खोबऱ्याची चटणी, मच्छीचं कालवण, आंबोळ्या, काजूची भाजी, अशा प्रकारे बघा सर्व उपाशी बसलेले आहेत. काजूगर विथ मनुका. तर आता आपण भरपेट जेवण करून नाश्ता करून थोडा एक झोप काढतोय आणि नंतर मग उठून आपण थोडं फिरायला जाणार आहे. तर थोडा आराम करूया. इकडे सगळे गाडीत झोप नाही भेटल्यामुळे थोडा आळस वाटतोय, तर जरा झोपूया नंतर भेटूया. काय माहिती पुढे आहे गाव त्याचं ना, मिरगाव पुढे आहे. फोन करा रे, सुमितला फोन करा. काय खातो आम्हाला पण दे, हे मला दे. बघितलं ना ये सब अपने ही धुन में. पीछे ले बोल रहा हूँ, पीछे ले. पीछे भी नहीं. मेरी बात फिक्स है, हाथ में तेरे ये मेरा हाथ फिक्स है. नाम ला तो चाहे मेरी आंख से. पासवर्ड काय आहे गाण्या? तेरे मेरा 1 2 3 4 5 6. निघालो. आता आपण चाललो आहे देवगडला. मुक्तेश्वर मंदिर आणि तांबरटेक मंदिर जे आहे ते बघणार आहे. कसबा देवी सुमित आपला तांबरटेकच्या इकडे येऊन उभा राहतो त्याला आणि मग आपण पुढे जाऊया.
हा कुणकेश्वर मंदिर आपला मिडगावचा कसबा देवीच्या मंदिरचा इकडचा बीच आलेला आहे. बघा अशा प्रकारे बघू शकता. Thank you for choosing the Out Traffic product. पाणी रहने दे. अरे भे गण्या. हा चालू करेपर्यंत श्री कसबा देवीचं मंदिर आलेलं आहे इथे मिडगाव. हे कसबा देवीच्या मंदिराचं बीच सुंदर बघू शकता तुम्ही. काहीतरी बोल पण कुठला हे मंदिर दाखव. असं कसं रे मंदिर दाखव. कुठला मंदिर दाखव ते दाखव. काय बोलला अरे भाई इकडे वर कुठं चाललं. पूर्ण काढतो ना. तर मित्रांनो आता आपण पोचलोय प्रसिद्ध असं कसबा देवी मंदिर. आणि तुम्ही समोर पाहता अथांग असं समुद्र पसरला असतं मस्त. तर देवगडला कधी तुम्ही आलात या मंदिराला नक्की भेट द्या. आणि समोर तुम्ही बघू शकता मस्त निळक्षार असं पाणी आहे. पोरांची इथे फोटोग्राफी चालू आहे. एक एक हिरो बनून आले. टी शर्ट बघा. हे तुझं बघ. हा तर हे बेवडा माणूस आहे.